हे 10 पक्षी देतात होणाऱ्या घटनेचे संकेत. नंबर 1. टिटहरी. एक लांब चोचीचा किनाऱ्यालगत आढळणारा मोठा पक्षी. ज्या दिवशी झाडावर बसलेला दिसतो त्या दिवशी भूकंप येण्याची शक्यता असते, कारण हे पक्षी कधी झाडावर राहत नाही. ते जमिनीवरच अंडी देतात आणि जमिनीवरच राहतात. नंबर 2. वटवाघूळ. घरात शिरल्यावर घरात वटवाघळाचा प्रवेश होणाऱ्या मृत्यूचे संकेत देत. काही लोकांप्रमाणे हे घर रिकामे होण्याचे संकेतही देत. इतर काही लोकांप्रमाणे वटवाघूळ असे रोग पसरवत ज्यांचा प्राचीन किंवा मध्यकाळात उपचार संभव नव्हता, म्हणून हा मृत्यूचा दूत मानला जात होता. कावळ्याचा आवाज. नंबर 1. पहिल्या प्रहरीत कावळ्याचा आवाज येणं पाहुणे येण्याचे संकेत देतात. नंबर 2. दुसऱ्या प्रहरी आवाज ऐकू आल्यास व्यवसायात लाभ होतो. नंबर 3. पहिल्या प्रहरी दक्षिण दिशेत कावळ्याचा आवाज ऐकू आल्यास लाभ मिळतो. नंबर 4. मध्यांमध्ये आवाज ऐकू आल्यास पदप्राप्ती होते. नंबर 5. परंतु तिसऱ्या आणि चौथ्या प्रहरी कावळ्याचा आवाज आल्यास वाईट समाचार प्राप्त होतात. नंबर 6. एखाद्या शहरात किंवा गावात कावळ्याचा कळप वाद निर्माण करत. नंबर 7. घरावर अनेक कावळे बसल्यास मृत्यूतुल्य कष्ट झेलावं लागतं. नंबर 8. रस्त्यावर चालताना डोक्यावर कावळ्याचा स्पर्श आरोग्य आणि आयुष्यासाठी वाईट परिणाम देणारे असते. नंबर 9. रात्री कावळे ओरडत असल्यास मोठी गडबड होण्याचे संकेत असत. नंबर 4. चिमणी. घरात चिमणीचं घरटं. असे मानले जाते की घरात अंगणात किंवा बाल्कनीमध्ये चिमणीचे घरटे तयार केलं तर समजून जा घरात आनंदी वातावरण राहील. याने संकट दूर होतं आणि घरातील सदस्यांचे चित्त प्रसन्न राहतं. काही लोकांप्रमाणे चिमणीचे घरट्यात अंडी दिली असल्यास घरात नवीन पाहुणा येण्याची चाहूल लागते. नंबर 5. वर्षाविचार म्हणजेच पाणी. जर माठातील पाणी गरम झालं, चिमणी धुळीत मस्ती करत असेल आणि मुंग्या अंडी घेऊन जाताना दिसत असतील तर लवकर पाऊस पडणार आहे. तितरचं झोडपं जेवत असेल आणि बृहस्पती पुष्प नक्षत्रात असल्यास त्या दिवशी पाऊस पडतो. पावसाळ्यात कावळ्यांचे आवाज केल्याविना घरटी परतणे झमाझम पाऊस येण्याचे संकेत देत. या विपरीत आभाळ दाटून आल्यावरही कबुतरांचा कळप आकाशात उड्डाण भरण्याऐवजी झाडावर शांत बसलेले असेल तर याचा अर्थ गरजणारे ढग बरसणार नाहीत. नंबर 6. घुबड. घुबडाची आवाज रात्रीच्या प्रथम, द्वितीय आणि चतुर्थ प्रहरी ऐकू आल्यास तर याला आपली इच्छा पूर्ण होण्याचे संकेत मानावे. याने अर्थलाभ, व्यवसाय लाभ आणि राजदरबारात लाभ मिळेल. परंतु एकच दिशेत वारंवार आवाज होणे दिसणे संकटाची सूचना देत. याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. नंबर 7. कोकिळेचा आवाज. दिवसाच्या प्रथम प्रहरी कोकिळेचा आवाज ऐकू आल्यास नुकसान होऊ शकतं. नंबर 8. बहिरी ससाना. बहिरी ससाना पक्षी दिवसाच्या प्रथम प्रहरी पूर्वेकडे दिसणे किंवा त्याचे आवाज ऐकणे शुभ मानले आहे. वारंवार असं होतं असल्यास शेती चांगली होते, परंतु इतर वेळी आवाज ऐकू येण्याने राज्यात संकट होण्याचे संकेत देतात. नंबर 9. कोंबडा. दिवसाच्या प्रथम किंवा दुसऱ्या प्रहरी कोंबडीचे आवाज ऐकू आल्यास जुन्या व्यक्तीची भेट होते व सुखसुविधामध्ये वृद्धी होते. तिसऱ्या आणि चौथ्या प्रहरी आवाज ऐकू आल्यास जखमी होणे किंवा आगीने पेटण्याचा वाईट प्रसंग घडू शकतो. नंबर 10. कबुतराचा आवाज. दिवसाच्या प्रथम प्रहरी कबुतराचे गुतर गु ऐकू आल्यास अर्थलाभ, तिसऱ्या प्रहरी ऐकू आल्यास विवाह किंवा प्रेमसंबंध बनण्याचे योग असतात, परंतु चौथ्या प्रहरी ऐकू आल्यास हानी होते. कबूतर डोक्यावर उडून गेला तर जीवनातील कष्ट कमी होतात, परंतु कबूतर एखाद्या जागी राहत असल्यास त्या जागी राहणाऱ्यांचं नुकसान